वडिलोपार्जित शेतीत प्रयोग करून उत्पन्न घेणारे शेतकरी आपण नेहमीच पाहतो। मात्र घरची शेती नसतानाही शेतीची आवड असल्याने शेती बटई तत्वावर घेऊन वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा इथले दिगंबर राऊत त्यापैकीच एक। राऊत हे भूमिहीन शेतकरी। त्यांनी 10 एकर शेती बटईने घेतली। यंदा सरी वरंबा पद्धतीने त्यांनी भुईमुगाची लागवड केली आहे। त्यांनी 10 एकरमधून 150 क्विंटल भुईमुगाचे उत्पादन घेतलंय। सध्याचा 4,000चा दर मिळाला तरी 6 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे। 2 लाखांचा खर्च वगळता 4 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। आज आपण दिगंबर राऊत यांची यशोगाथा पाहण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा इथे जाणार आहोत। हे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अंबोडा इथले भूमिहीन शेतकरी दिगंबर राऊत। दिगंबर राऊत यांना शेतीची आवड आहे, मात्र घरची शेती नसल्याने त्यांना दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करावी लागत असे। मजुरी करून घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसा फारसा उरत नव्हता। दिगंबर राऊत यांच्याकडे असलेली मेहनत जिद्द पाहून अमृतराव देशमुख यांनी दिगंबर यांना बटईने शेती करण्याचा सल्ला दिला। त्यानंतर दिगंबर यांनी गेल्या वर्षी 10 एकर शेती बटईने घेतली। त्यांच्याकडे 1 गुंठाही शेती नव्हती, पण त्यांच्यात मेहनत आणि जिद्द खूप असल्यामुळे मी त्यांना सल्ला दिला की बुवा तुम्ही भाडे तत्वावर किंवा बटेने शेती करा, तुम्हाला मार्गदर्शन मी करेल। आणि माझ्या मार्गदर्शनातून दरवर्षी कापूस, सोयाबीन, भुईमूग हे पिकं घेतात। मग जवळपास कापसात त्यांना हलक्या रानात 20 ते 22 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज गेला। कापसासाठी लिदवर शेती करतात आणि भुईमुगात आमच्या गावातली मिंट्रीमॅन, अशोकराव चंदनकर यांची शेती त्यांनी बटईने दिली। दिगंबर राऊत 10 एकरामध्ये कापूस, सोयाबीन, भुईमूग यासारखे पिकं घेतात। यावर्षी खरीपात त्यांनी सोयाबीन घेतलं। सोयाबीनचं 110 क्विंटल उत्पादन त्यांना मिळालं। सोयाबीनसाठी आलेला 80,000चा खर्च वगळता त्यांना सुमारे 3 लाखांचा नफा झालाय। सोयाबीन काढल्यानंतर 10 एकरमध्ये त्यांनी अमृतराव देशमुख यांच्या सल्ल्यानुसार भुईमुगाची लागवड केली आहे। दिगंबर राऊत यांना यंदा 10 एकरामधून 150 क्विंटल भुईमुगाचं उत्पादन होणं अपेक्षित आहे। शेतीचा आम्हाला छंद आहे। लोकांची मजुरी करण्यापेक्षा बटाईची शेती मिळाली तेव्हापासून आपण बटाईची शेती करत आहोत आणि उत्पन्न चांगलं मिळालं। साधारणतः 10 एकरात मला नाही म्हणत तर 150 क्विंटलच्या वर शेंग होती। साधारणतः 17 ते 18,000 रुपये एकरी खर्च आलेला आहे। आणि अजून समजा काढायचा खर्च नाही म्हणलं तरी एकरी 3 ते 4,000 रुपये अजून काढायचा खर्च येते। तर शेंगाचं साधारणतः मला 6 लाखापर्यंत उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे। वर होईल पण कमी होणार नाही। सोयाबीन काढल्यानंतर दिगंबर राऊत यांनी सरी वरंबा पद्धतीनं भुईमुगाची लागवड केली आहे। प्रत्येक 4 ओळीनंतर एक सरी सोडली, त्यामुळे हवा खेळती राहून पिकाची चांगली वाढ झाली। 1 महिन्यानंतर दर 10 दिवसांनी तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिलं। दिगंबर राऊत यांनी पाणी आणि कीड रोगाचं चांगलं व्यवस्थापन केल्यानं त्यांना एकरी 15 ते 16 क्विंटल उत्पादन मिळालंय। ही पद्धत आपली मार्करच्या हिशोबाने आपण पेरलेली अमृत पॅटर्नच्या हिशोबाने मधातलं अंतर आपण 9-10 इंचाचं सोडलं होतं आणि नंतर 4 पास पेरले 10 इंचामध्ये 18 इंच रान सोडलं, त्यांना नांगराचे दाण मारले। अशा पद्धतीचं जरासं उत्पन्न चांगलं वाटते आणि पाणी द्यायला पण सोपं वाटते। पहिले आपण स्प्रिंकलरचे पाणी द्यायचे, 3 पाणी सुरुवातीला द्यायचे, नंतर 2 पाणी दांड पाणी द्यायचे। बारीक छिद्र पाडून सोन्या पाईपाला छिद्र पाडून सोन्या त्या पाईपाच्या मार्गाने आपण पाणी द्यायचे। दिगंबर राऊत यांची पत्नी कांताबाई ही शेतीचं काम करते। आमच्याकडे शेती नसल्यामुळे आम्ही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करत होतो, मात्र आता बटईने शेती केल्यापासून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं त्या सांगतात। म्हणजे शेंग आम्हाला 6 लाखाची होत आहे, म्हणून आमचं त्याच्यामध्ये घर खर्चही भागते आणि मुलाचं शिक्षणही भागते, म्हणून आम्ही करत असतो। शेतकऱ्यांनी मेहनत केली तर परवडते। जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास कोणतंही काम यशस्वी होतं। घरची शेती नसतानाही फक्त शेतीची आवड असल्यानं शेती बटईने घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिगंबर राऊत सोयाबीन, कापूस, भुईमुगाचं चांगलं उत्पादन घेत आहेत। भुईमुगाची लागवड BPF पद्धतीनं म्हणजे की रुंद वरंबा आणि सरी पद्धतीनं केली। पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं, किडी आणि रोगांचं बरोबर मॅनेजमेंट केली आणि त्या माध्यमातून ज्या ठिकाणी 8 ते 10 क्विंटल भुईमुगाचं उत्पन्न एकरी व्हायचं ते उत्पन्न या ठिकाणी 15 ते 16 क्विंटल त्यांना एकरी होईल अशी एक शक्यता वाटते। आणि त्यामधून कुठल्याही प्रकारची जमीन नसताना फक्त चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी फार चांगल्या प्रकारचं पीक या ठिकाणी आणलेलं आहे। त्यांनी कपाशीचं सुद्धा ह्याच पद्धतीने
चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. अमृतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात कपाशीची पट्टा पद्धतीने लागवड करून चांगलं उत्पादन या ठिकाणी घेतलेलं आहे. तसंच यावर्षी त्यांनी बटाईने 10 एकर शेती करून भुईमुग या पिकाची BBFवर लागवड करून एकरी 12 ते 15पर्यंत ॲव्हरेज घेतलेला आहे. शेती परवडत नाही म्हणून आज अनेक जणांनी शेती विकली आहे. मात्र काम करण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर नोकरीपेक्षाही जास्त उत्पन्न शेतीतून मिळवता येतं, हे भूमिहीन शेतकरी दिगंबर राऊत यांनी दाखवून दिलंय. गजानन भोयर, साम TV, वाशिम.